लॉस करायचं आहे त्यांना असं वाटतं फास्टिंग एकच सोल्युशन आहे, आम्ही खाणारच नाही आणि मग त्याच्याने हेल्थ प्रॉब्लेम्स पण त्यांना होतं, हे मी बघितलंय. तर यावर तुमचं काय मत आहे? बेसिकली लोकांचं काय असतं, त्यांना इंटरमिटंट फास्टिंग हा कन्सेप्ट क्लिअरली माहित नसतो. इंटरमिटंट फास्टिंग मध्ये बरेचसे असतात की 5 डेज नॉर्मल खायचं, 2 दिवस तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा, किंवा तुम्ही 8 आवर्स इटिंग असतं, 16 आवर्सचं फास्टिंग गॅप असतो. सो बेसिकली फास्टिंग म्हणजे फुल फास्टिंग केल्याने नाही, कारण की पूर्ण तुम्ही फास्टिंग केलं तर ऑब्व्हियसली मसल लॉस हा सगळ्यात जास्त दिसून येतो. ऍज सच फॅट लॉस होत नाही. आणि मी म्हणते की फक्त जरी तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग ऍज अ डाएट करत असाल, दॅट्स नॉट द ओनली थिंग विच विल हेल्प यू लूज वेट. तुम्हाला एक्सरसाइज इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट ऍसेट. एक्सरसाइज हे मस्ट आहे. नाही तुम्ही रनिंग, जॉगिंग काही केलं, सिम्पली ब्रिस्क वॉकिंग जरी तुम्ही डेली 40 मिनिट्स कराल तरी तुम्हाला त्याच्यात आणि हे डाएट केलं तरी तुम्हाला चेंजेस दिसतील वेट लॉस मध्ये. मग ते एवढं डेट्रिमेंटल नसतं हेल्थला. आणि फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम नाही करायचा असतो हा डाएट इंटरमिटंट, कारण की लोकांना ते वाटतं की अरे बस झालंय सुरू तर चला ते लाईफ लॉंग करू. नंतर ऍट अ पॉइंट असं होतं की वेट स्टक होऊन जातं. तर फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम, 15 डेज मॅक्स टू मॅक्स 20 डेज, तेवढ्या पिरियड मध्ये हे करायचं असतं.